नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। विहीर अनुदानामध्ये खूप मोठा वाढ झालेली आहे 2024-25 साठी। मित्रांनो, तुम्ही जर विहीर खणण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। सिंचन विहिरीच्या अनुदान वाढ आधी 4 लाख रुपये सबसिडी दिली जात होती। आता सबसिडी किती आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाहीये। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये विहीर खणण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो आता महाराष्ट्र शासन सबसिडीच्या स्वरूपात देणार आहे। या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरीसाठी अनुदान दिले जाते। या योजनेअंतर्गत पूर्वी सिंचन विहिरीसाठी 4 लाख रुपयांची अनुदान दिले जात होते, मात्र आता अनुदानाची ही मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात 1 लाख रुपयाची वाढ केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 1 लाख रुपये वाढलेले आहेत। म्हणजेच आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण ऊर्जा हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीरसाठी 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पूर्वी तुम्हाला 4 लाख रुपये अनुदान मिळत होते, आता तेच अनुदान 1 लाख रुपयांनी वाढलेलं आहे। म्हणजे आता तुम्हाला एकूण 5 लाख रुपये विहीर बांधणीसाठी मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे, कधीपासून याची लाभ मिळणार आहे। यानुसार आता मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी 5 लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे। अनुदानात मोठी वाढ झालेली असल्यामुळे शेतकऱ्याच्या माध्यमातून समाधान व्यक्त केलं जात आहे। तसेच केंद्र शासनाच्या 1 एप्रिल 2024 पासून मनरेगा अंतर्गत लागू झालेल्या मंजुरी दर रक्कम 297 रुपये प्रतिदिन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारणा अंदाजित रक्कम 4,99,403 रुपये एवढे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सदरील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, यासाठी 4,99,403 रुपये एवढे अनुदान तुम्हाला मिळणार आहे, अशी संबंधित माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आता सिंचन विहिरी अनुदानाची रक्कम कमाल मालमत्ता मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत शासन मान्यता झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 1 एप्रिल 2024 पुढच्या ज्या विहिरी आहेत मंजूर झालेल्या, त्यांना नक्कीच ह्या योजनेचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती होती नवीन विहीर खणणाऱ्यांसाठी। यांना अनुदान 1 लाख रुपये वाढून मिळणार आहे। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।